आवडल्यानंतर असं होत नाही की बाबा आवडल्यानंतर आपण कोणाशी बोलणारच नाही तो विषय. जे आवडतं ते आपण सांगणारच ना. बोललं जातच, गप बसणार असं होणारच नाही. मग सांगा आता, संयम सांग, तुझ्यावर राज्य आहे. काय नाही, तुला कळलंच नाही काय सांगितलं बहुधा. आता गाड्या कुणाला विचारू? सुमितला विचारू का नव्हताच तू शास्त्राला? नव्हताच ना, छान. असं ते आता बायकांना विचारतो. पुरुषामधला पुरुषार्थ संपलेला बायका बऱ्यापैकी माहिती असतं आणि मी सोनाला द्यायला विचारणार नाही. मला माहित आहे. आणि दीप्तीला विचारतो, मला माहित आहे ते कोणाला विचारायचं तेच म्हणा. हा सांग दीप्ती, होती का तू शास्त्राला येत होती ना? सांग. स्मिताताईंनी सांगितलं का? काय सांगितलं? कुठला ग्रंथ घेतला, काय गाथा घेतली, काय त्यातलं काय विषय सांगितलंय का? काय सांगू शकताय? म्हटलं ना, आर्तरौद्र ध्यानाचे विषय आपल्या बुद्धीमध्ये घोळतात आणि त्यामुळं तर त्रास वाढतो, त्याच्यामुळं तर कर्मबंध वाढतो, त्याच्यामुळं तर संसार वाढतो. आर्तरौद्र ध्यानाचे विषय. आणि जो विषय आपल्याला स्वर्ग मोक्ष देणार आहे, स्वर्ग आणि मोक्ष हो, आणि हे बाकीचे आर्तरौद्र ध्यानाचे विषय कुठल्या गतीला देणार आहेत? तिर्यंच आणि नरक गतीला देणार आहेत. आर्तरौद्र ध्यानाचे विषय तिर्यंच आणि नरक गतीचे कारण आहेत, आहे ना. स्त्री कथा, राजकथा, चोर कथा आणि भोजन कथा. आपण म्हणतो ना, या विकथा आहेत. आणि या विकथा समयसार मध्ये गाथा येते ना. कोणती? यत्त निश्चय गौ समो संवत्थ सुंदरो लोये बंद कहाये यत्ते तेन विसंवादिनी होती. या एकत्व, या सुंदरतेला बाधा आणणाऱ्या कथा कोणत्या आहेत? या सुंदरतेमध्ये विसंवाद उत्पन्न करणाऱ्या कोणत्या कथा आहेत? बंद कथा येते असं म्हटलं ना, बंधाच्या कथा. आणि बंधाच्या कथा कोणत्या म्हटल्या जातात? प्रामुख्याने 4 कथा: स्त्री, राज, चोर आणि भोजन कथा. याची चर्चा तशा तर विस्ताराने भरपूर आहे. नाही ना, भरपूर आहेत, पण 4 मुख्यतेने. मग त्याच्यातली राजकथा म्हणजेच ही राजकारण असं. ती बंद कथा आहे. त्यामुळं आपल्या एकत्व, आपल्या सुंदरतेमध्ये बाधा येते, आपल्या शांतीमध्ये, आनंदामध्ये, सुखामध्ये बाधा आणणाऱ्या बंधाच्या कथा असतात. आणि ज्यामुळं आपल्याला बाधा येते त्याच गोष्टी आपण वाढवत राहिल्या तर आपलं सुख कमी होत जाईल आणि दुःख वाढत जाईल. गणित तर असं. म्हणून सांगितलं बाबा, चिंतन कोणतं करावं ज्यामुळं मला, आपल्याला सगळ्याला स्वर्ग मोक्षाला तर जायचंय, ही तर सगळ्याचीच भावना आहे. कारण स्वर्ग मोक्ष ह्या दोन्ही गोष्टी आपण ऐकलेल्या असते, चांगले आहेत, चांगले आहेत, चांगले. आणि तिर्यंच गतीचं दुःख प्रत्यक्ष पाहतोय आणि नरक गतीचं दुःख शास्त्राच्या आधाराने आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे ना. अनुभवलेलं पण अनंत वेळा आहे तसं, पण आता आपल्या वर्तमानामध्ये त्याचा क्षयक्षम नाही. त्यामुळं आपण त्याचं ते जर लक्षात आलं तर आपण पाप करायला आहे ना. परत दुकानात जाताना 1000 वेळा विचार, कोणतंही पाप करताना आहे ना, एक आपल्या मनामध्ये, अरे ह्याचं फळच मी तर आत्ता भोगून आलोय. तीर्थंकरांना वैराग्य झालं ते कशामुळं माहिती आहे का? स्वर्गातलं सुख भोगून आल्यानंतर त्यांना वैराग्य आलं. कारण स्वर्गातलं सुख भोगलं होतं वासुपूज भगवंतांनी, आणि त्यांचा विवाहाची तयारी चालली होती आहे ना. आणि ती विवाहाची तयारीमध्ये जसं आजकाल सगळं डेकोरेशन वगैरे करतात ना, इव्हेंट मॅनेजमेंट, असं सगळं ते. तर आता तीर्थंकराचं लगीन म्हटल्यानंतर काय हो, त्याचं बोलायचं काम आहे का? कसलं इव्हेंट असेल तिथं तर आहे ना. स्वर्गातला देवच इव्हेंट मॅनेजमेंट करतो तिथं खरं तर. असे सगळे पूर्ण वैभव, तीर्थ सगळे
आणि मग ते बघितलं आणि त्यांना वैराग्य झालं, अरे हे काय आहे असलं इथलं, ह्यापेक्षा भारी स्वर्गातलं वैभव मी भोगून आलोय. आणि पुन्हा तेच ते सगळं इव्हेंट बघितल्यानंतर वैराग्य आलं, साहस. लक्षात घे. आणि त्यांनी दीक्षा घेतली. अशी घटना. म्हणजे स्वर्ग वैभव आठवून त्यांना दीक्षा झाली. आपल्याला नरकाचं दुःख आठवून सुद्धा दीक्षा घ्यायची भावना होणार नाही. तिर्यंच गतीतलं प्रत्यक्ष दुःख पाहून सुद्धा आपल्याला हे म्हणजे हे परिणाम होत नाहीत की बाबा मी त्या गतीमधलं दुःख भोगलंय आणि मी पुन्हा जर ते काम केलं तर मला परत त्या गतीत जाऊन दुःख भोगावं लागेल. आणि त्याचं कारण काय? केवळ आर्त रौद्र ध्यान विचारामध्ये ठेवलं. काही ना काही सध्या सतत इष्ट वियोग अनिष्ट संयोगाचं चिंतन, पीडेचं चिंतन. थंडी आहे आता चर्चा तर थंडीची सुरू झाली नाही. म्हणजे थंडीची चर्चा का सुरू झाली सांगा? थंडीमुळं होणाऱ्या दुःखामुळे. थंडी आहे म्हणजे हे आर्त ध्यान आहे. ऊन आहे हे काय? ऊन आहे, गरम होतंय म्हणजे आर्त ध्यान. आणि इष्टाचा म्हणजे अनिष्टाचा संयोग आहे तो. आणि अनिष्टाच्या संयोगामध्ये होतं दुःख किंवा होते पीडा आहे ना. थंडीमुळे दुःख होतंय ना, शारीरिक पीडा होते. आणि मग चिंतन करतो, त्याचं नाव आर्त ध्यान. आणि त्या आर्त ध्यानाचं फळ तिर्यंच नरकगती. बघितले तिर्यंच कसे आहेत ते? थंडी आहे मग काय, कोण त्यांना जाऊन स्वेटर घालते? काय त्यांची अवस्था? तिर्यंच गतीतल्या प्राण्यांची, बारकी पिल्ला असतील, कुत्र्यांची, मांजरांची, असे अनेक जीव आहेत की थंडी वाजत नाही त्यांना. काय करू शकते? तुम्हाला थंडी वाजली तर तुम्ही हीटर लावताल, स्वेटर घालताल, दारं बंद करताल, देवाची मंदिराची सगळी. मला थंडी वाजते ना हो. आणि मंदिराचं दार पण बंदच सकाळपासून. म्हटलं काय भानगड आहे? की बाबा थंडी वाजते लोकांना. देव सुद्धा बंद दार. तुम्हाला पण देवा थंडी वाजू नये म्हणून. दुःख, सतत दुःखाचं चिंतन केलं तर फळ काय? म्हणून असाता वेदनेच्या बंधाचं कारण तेच सांगितलं ना. असाता वेदनेच्या बंधाचं कारण काय सांगितलं? दुःख, शोक, ताप, आक्रंदन, वध, परदेवना, असं काय म्हटलेत का नाही? म्हणजे अशा पद्धतीनं ते दुःखाची कारण सांगितलेली आहेत. त्यामुळं असाता वेदनीय कर्म मानलं जात. जाऊ दे. तर कारण काय, त्याला फरक काय पडणार आहे? असाता बांधलं बरं, बांधलं असतील, त्याला काय होते? म्हणजे असं काय त्याच्यात आपल्याला विचार करायचं कारण भासित होत नाही की कर्माचा बंधन, कर्मबंध आल्यानंतर कर्माचा उदय आणि ते फळ. जे वर्तमानातलं दुःख आहे ते कर्माचंच फळ आहे. वर्तमानात जे काय दुःख आहे ते कशाचं फळ आहे? ते कर्म जसं केलेलं आहे त्याचंच आत्ता दुःख भोगतोय. मग हे आलं कसं? तर आपणच अज्ञानाने बांधलेलं आहे जे काही कर्म, तेच परत उदयात येणार आणि परत दुःख येणार आहे. म्हणून आत्ताच्या फळावरून तर आपण पुढच्या कर्माला कसं बांधायचं किंवा बांधायचंच नाही हे ठरवलं पाहिजे का नको? वर्तमानातल्या फळाला विचारात घेऊन सुद्धा आपण सावध होऊ शकतो. जर व्हायचं असेल तर त्याचं नाव धर्मध्यान घेतलेलं आहे. आणि विपाक विचय धर्मध्यान. धर्मध्यानाचं आहे ना ते चिंतन. म्हणजे हे चिंतन तिथं अर्थ ध्यान होतंय आणि तिथंच त्या ठिकाणी धर्मध्यान होतंय. विषय तोच आहे, विषय वेगळा नाही, विषय तोच आहे. थंडी, दुःख. जरी थंडी आली तर त्या थंडीचा है ना उपयोग आपण त्या ठिकाणी धर्मध्यानासाठी पण करू शकतो. कर्माचं फळ आहे हे त्या ठिकाणी असं मला भोगायला लागतंय. विपाक विचय धर्मध्यान. त्या थंडीचा विचार करत असताना मुनिराज आहेत का नाही महाराज? अंगावर कपडे नाहीत, काय नाहीत, आज पण आहेत. होतं का नाही? करतेत का नाही सहन? आपण त्यांना विचारात घेऊन
जर वर्तमानातल्या थंडीनं होणारा जो चिंता आहे ती सहज कमी होईल आहे ना. ते थंडीमध्ये सुद्धा धर्म ध्यान करतायत. आणि मी एवढं काय चिंता करायची कारण. जसं काल उदाहरण आमचे प्रिय भांजे अभिजित काय झालं काय आता त्यांच्या मिसेस इथं आलेत, आज पुण्याला जाणार आहेत. आणि त्यांची आई गेली होती माहेरला. काय बरं का, माहेरला गेली, त्यांच्या बहिणी आलेल्या आहेत. मग ते जायचंय त्यांना देवाला, त्या 1 दिवसाचा प्रोग्राम. मग आज त्याला जेवायचं काय, फार चिंता सगळ्याला लागली. जेवण कसं होणार ते. मग तिथं देवाचं देव गेले तिकडं देवाच्या ठिकाणी आहे ना. माझ्या मुलाला आहे ना त्याची एकट्याची आपदा, त्याला जेवायला नाही, त्याची बायको म्हणजे सुनचा राग आहे एकतर पहिला त्याच्यात दाखवायचा आहे ना. परत त्याच्यातनं अजून जायचं नाही आहे देवाला आहे ना. आणि मग कारण काहीतरी काढून ज्यावेळेस म्हटलं ना बायकांना कुठलंही कारण, जसं एक दुसरी गोष्ट वाचून हवं तुम्हाला, म्हणजे छान आहे दुसरं, तुम्ही उद्या विचारा. लग्न म्हणून एक फार सुंदर आलेली आहे चर्चा, एक विषय. म्हणजे कशातनं काय पण का होईना कुठंतरी काहीतरी काढायचंच झालं. मग नाही जेवण मग त्याला जेवणाची काळजी बरं का. आता ती म्हणतोय बघा तिथं आज योगायोगाने आपल्यापैकीच एका साधर्मीचं लग्न पण आहे आणि त्याच्या कार्यालयामध्ये तिथं त्या लग्नावाले पण साधर्मी आहेत म्हटलं. सवयातलं जेवण आहे, त्याला 2 टाइम जेवणाचं आमंत्रण पण आहे. मग चिंता तिकडं त्यांची. चर्चा किती त्या एक साध्या एका दिवसाच्या एका आहे ना, जसं सगळी अगदी सगळं सारी कायनात जुटी हुई उसका भोजन में, त्याला म्हणत कायनात, सारी कायनात कळतं का तुम्हाला. कारण परत मंडळी म्हणाली मग तसं असलं तर आम्ही जाताना डबा घेऊन जातो इथनं त्या मार्गेच, त्याला खाऊ घालून जातो, त्याला डबा दिला पाहिजे, जेवलं पाहिजे, नाही तर ते परवा दिवशी भेटणारच नाही. कुठला वाशी होऊन जाईल परत. काय चाललंय म्हणजे किती चिंता करतो आपण, चिंतन करत असतो. आणि कोणत्या गोष्टी समोर तू जाता काय राहिले आहे ना. तुम्ही मी याला समजा आज मी याला म्हणजे दीक्षा घेतली, मग काय काय होणार आहे का नाही. आपण बघतो ना गोष्टी सगळ्या शास्त्रात आलेल्या. वैराग्य झालं, पोटातलं बाळ आहे, गर्भात आहे, तर त्याला टिळक करून निघून गेली. बाळ छोट आहे तर त्याला सुद्धा राज्याभिषेक करून तू राजा, चल मी चालतो. पर वैराग्य कोणाची वाट बघत नाही परत की बाबा काय होणार आहे माग. होता स्वयं जगत परिणाम, जाणतात सगळं होत असतं. आपल्याला चिंता म्हणजे असं काय गरज नसती. प्रत्येक जण आपलं आपलं कर्म घेऊन आलेलंच असतं. आपल्या कर्मानुसारच त्याला चांगलं वाईट मिळत असतं. कधी घरात बायको आहे, आई आहे, सगळे तरी जेवायला मिळत नाही. बरोबर आहे का सुमोद? होतं का नाही असं? कारण तिथे खाली बसल्यावर दिवसभर बायको नाही, घरात असून जेवण तयार असून सुद्धा मिळते का? बाहेर हॉटेलातलं खावं लागतं. म्हणजे असं होतं का नाही? असं काय नाही आहे डॉक्टर, बरोबर आहे का? आहे की सगळं जसं शास्त्र आहे पण ते भैया, पण ऐकायला मिळते का मला सांग? आहे सगळं आहे. आणि आपलं पुण्य नको का बघण्याचं, आपली योग्यता नको का, ते महत्वाचं नाही. चर्चा काय असलं तरी मिळत नाही. सगळे तुम्ही आहे तरी त्याचं जेवण होईल याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही नाही तरी त्याचं होणार, असं व्हायचं राहणार आहे. क्षत्रचूडामणी जीवनदर चरित्र, कुठं जन्मला ती बाळ तुम्हाला माहित आहे सगळ्याला. मग राहिलं काय त्या स्मशानात जन्मल्यावर जीवनदराचं? राजा झाला आणि मोक्षाला गेला, माहित आहे तुम्हाला ते बाळ. केले कर्म जर चांगलं केलंय तर त्याचं फळ त्याला देणारच आहे तुषार.
असं काय नसतं की ह्याच्यामुळं होईल आणि त्याच्यामुळे एक व्यवहाराने ठीक आहे व्यवस्था असते, परंतु अति आर्त ध्यान करायची गरज. जेवण 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 जेवण, अरे छा, मग मी पण शांत राहू शकलो असतो, पण सगळ्याची एकच चिंता, त्याच्या जेवणाचं काय, त्याच्या जेवणाचं काय, अशी भयंकर चिंता. पण आता पुण्याला जायचंय म्हणून आता कॅन्सल केलं का बाबा त्याच्या जेवणाचं, बाबा त्याच्या जेवणाचं नाही होत, अडचण होते, बाई पण नाहीत, कॅन्सल करू आपण, आज त्याचं जीव खाऊ घालू, मग उद्या आई येईल त्यांची, तर मग नंतर जाऊ आपण. असं होऊ शकलं असतं का नाही? डबा देऊन आम्ही जाणार, पण आम्ही जाणार. सांगायचं तात्पर्य असं काही नसतं. आपल्या कामाशी गाठ दीप्तीत आहे, बरोबर आहे ना? पुण्याला जायचंय, माग 3 पोरं असो, 2 पोरं असो, नवरा असो, काय प्रॉब्लेम नाही. आणि नाही जायचं अम्मांकडं तर नाही हो, सगळे पोरं घरात आहे, नवरा घरात आहे, कसं जाणार? म्हणजे एक उदाहरण सांगतोय कशा पद्धतीने आपलं चिंतन असतं, आपलं स्वार्थ कसं असतं. आपल्याला पाहिजे तेच आपण सगळे करतो, कोणाच्या काय आहे ना सांगण्या वागण्यावर आपलं काय बहुतेक चाललेलं नाही. असं मला काय वाटतं, आम्ही ह्याला समजावून सांगितलं, बाबा चांगलं तिथं स्वतःच्या जागेत चांगलं कर, आहे ना, जीवन छाया कोण आहे, कसली छाया होती, जिन छाया, नको तोडू, हे ती सगळं सांगितलं. मोकळ्यात गर्दी, तिथं काय जागा नाही पार्किंगला, हॉस्पिटलची जिथं सगळं ही आहे, म्हणजे भरपूर हॉस्पिटल ज्या ठिकाणी आहेत तिथंच जागा पण आहे, चांगलं. मी तिथं तोडणार आणि तिथंच बांधणार आणि तिथंच हॉस्पिटल टाकणार, कर्मच त्याचं तिथलं असल्यानंतर जरी तिथं येऊन कुणी सांगितलं तरी फरक पडणार नाही. बरोबर आहे का डॉक्टर? चांगला सल्ला जरी दिला तरी सुद्धा म्हटलं ना, जे ज्याचं कर्म आहे तेवढी निलेश भाऊ, जे ज्याचं कर्म आहे, त्यामुळं निलेश भावाला म्हटलं सोन्याचं दुकान टाका कॉर्नरवर, चांगलं आहे, काय नाही, मी आपलं बसतो निवांत, पण काय करणार नाही, कर्म नको का म्हटलं ना, चेंज व्हायला नको का, कोणी सांगितल्यामुळं नाही. असं चर्चा कशासाठी चालली, सगळे जणांकडे आहे आणि सगळ्याचं आपलं आपलं चाललेलं आहे. आपण जसं बांधले तसं फळ देत आहे. पण आपण आर्त रौद्र ध्यान परचिंतेमुळं किती करतो, म्हणून तर लिहिलंय परचिंता धमाधम. पराची चिंता ही सगळ्यात मोठं पाप सांगते, पण आपण त्याला सिरियसली घेत नाही. परचिंतेला हीच ते सांगतात ना, शरीर आशा आणि धन आशा विसरपती. फार सुंदर पुढचा श्लोक. तसंच वाढवत जातो त्या चिंता, तिथं त्याला कुठं ब्रेक नाही, कुठं त्याला बांध नाही घालत किंवा नाही स्टॉप, नको मला याच्या पुढं नाही जायचं. विचारांना बांधच नाही, आणि कोणत्या आर्त रौद्र ध्यान रूप विचारांना. कठीण आहे प्रसंग, म्हणून त्यांनी इथं दिलेलं आहे स्पष्ट. काय दिलंय, यावत यावत शरीराशा धनाशा वा विसर्पती. जशी जशी त्या ठिकाणी त्या शरीरापासून आहे ना, शरीराची आशा, शरीर आशा ना, शरीरासंबंधी त्या ठिकाणी काय इच्छा, काय होते, वाढत जाते. तावत तावत मनुष्याणाम, तेवढं काय होतंय, मोह की ग्रंथी, असं म्हटले ना, मोह ग्रंथी ही दृढी भवेत. मोहाची गाठ जी आहे ती गाठ आहे ती सोडायची. त्याला काय करायचं प्रियंका ताई, गाठ कशी सोडायची, चिंता करून का चिंतन करून? अप्रयोजनभूत विषयांची चिंता, अप्रयोजनभूत करतो का नाही आपण घरात पण तसंच. काय आपला आनंदात राहिलं 4 गोष्टी, पण काय नाही, मग असंच का तसंच का हेच का. मी काय सांगत नाही, काय मला पण काय माहिती असंच काय, आणि माहिती असलं तरी मी सांगू शकतो पण नाही सांगत. असं परत माझं जेवायचं अडचण होईल, तिथं रोज राहायचंय मला, त्यामुळे मी काय लय सांगत नाही प्रियंकाचं.
तर काय नाही, चांगली आहे हे सांगायचंय. तर सांगायचं असं आहे, अकारण आपण कुठली तरी गोष्ट डोक्यात घ्यायची. अकारण सगळं वैभव आहे. मी किती वेळा सांगितलं, काय नाही आहे मला सांगा तुमच्याकडे. तुम्ही इतक्या सुखी आहात वर्तमानामध्ये, खरं बघायला गेलं तर आहे ना. आज्ञाकारी पती आहे ईशा, बरोबर आहे का? आहे ना. छोटे बॉस आहे का नाही? पण आज आलं नाही तुझं तेजस. विशाल आलाय का? विशाल नाही आला. कुठे दुकानात गेला काय? तेजस गावाला गेलाय. धर असं कसं आहे, बरं आहे का राज? काय दुःख आहे मला सांग. पती पाहिजे म्हटलं ते ऐकतोय ना? होय म्हणते, कबूल केलं. असं चांगलं आहे, कबूल केलं हे फार महत्वाचं आहे. हो ऐकतो तर ऐकतो, त्यात काय. शरीर चांगलं आहे, विकलांग नाही आहात, अपंग नाही आहात, आहे ना. रंग पण गोरा आहे सगळ्यांचा, म्हणजे जे आवडत नाही का म्हणून आपलं सांगितलं. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे, परिवाराची अनुकूलता आहे, बाहेर न धन वैभव सगळं आहे. काय नाही आहे मला सांग, सगळं. पण माणूस काय ते सोडून चिंता, जे आहे त्या वैभवाला पाहत नाही, जे आहे त्याच्याकडे, आणि जे नाही त्याच्याबद्दल विचार करत राहायचा. असं होत. कशावरून विषय निघाला होता आपला, की जशी जशी त्या शरीरासंबंधीची इच्छा वाढत जाते तशी तशी काय होतं प्रियंकाताई, मोहाची गाठ दृढ होत जाते. गाठ सोडायची, ढिली करायची, ती अशी ओढली अशी, तर ती गाठ ढिली होईल का घट्ट होत जाणार आहे. आपण गाठी ढिल्या मोहाच्या करण्याच्या प्रयत्नात आहे, अर्थ रौद्र ध्यान करून का धर्म शुक्ल ध्यान करून. काय करताय? मोहाची गाठी तर आचार्य लिहिले, मोह ग्रंथी ही दृढी भवेत. जशी जशी शरीरासंबंधी आणि संयम, नीट लक्षात घे. लवकर सावध झाला तर सुखी होशील. नाही तर पप्पा सारखं म्हटलं ना, तू आपलं हे मी AK-47 घेतली, तू आपलं तसली धडधड त्या ह्याच्यात दाखवली का नाही KGF2 मध्ये, तसली बंदूक ठेवतो आणि सगळं पोलीस स्टेशनच उडवतो. काय न संपणाऱ्या गोळ्या, इतक्या गोळ्या असतात त्याच्यात. चिंतन करा रे, गरज काय आपल्याला, किती करायची आणि काय करायची गरज आहे मुख्यतेने आपल्याला. आणि त्याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 4 दिवस तुम्ही ऐकलं आणि तुमच्या डोक्यात काहीच नाही. तेव्हा नेमकं काय सांगितलं आहे ना, त्याच्यातनं मला काय फायदा झाला, काहीच नाही माझ्याजवळ. याचा अर्थ समजा आपण आजारी आहे, आपल्याला बरं नाही, जर आपल्याला धर्म म्हणजे धर्माच्या गोष्टी लक्षात राहत नाही तर नेमकं डॉक्टरकडे जावा. तुम्ही बाहेरच्या गोष्टी विसरायला लागला तर डॉक्टरकडे जाता. पण धर्म मार्गातली एखादी गोष्ट विसरती तर आपल्याला डॉक्टरची गरज भासित होते का निलेश? अरे माझ्या कसं लक्षात राहत नाही, मला काय झालंय, जाऊ चला डॉक्टरकडे, असं म्हणतो का आपण? बरं विसरलं तर विसरलं, त्याने काय फरक पडतो इतकं. म्हणजे इतकं आपण त्याला विचारात घ्यायला तयार नाही म्हणून सांगतो. आणि असं होतंय कशामुळे म्हणून ते सांगतात, मोहाची गाठ जी आहे नितलताय ती काय होते, दृढी भवेत. मोहाची ग्रंथी एकटा होता सेजलताय तुम्ही तर है ना, किती चिंता होती. आता लग्न झाले तर आता कोणाची एकटीची चिंता आहे तुझी तुला नाही, कोणाकोणाची चिंता आहे?
सासूबाईंची, नवऱ्याची, वाढलं का नाही? परिग्रह वाढला तर चिंता वाढते. पुढं उद्या मुलं झाली तर त्यांची चिंता. हे कमी नाही, ती तर वाढत जाणार आहे मोह. आपण समजू की नाही, आपण सोडणार, आपण सोडू. अरे तुम्ही काय तीर्थंकर नाही आहात पुण्य बंद करून आलेला की जेणेकरून तुम्ही वाढवत जाचाल आणि म्हणचाल की नाही मी करतो, शेवटी सगळं सोडतो. ही काही गोष्टी आहेत. प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. आपण काय तद्भव मोक्षगामी वज्र शिवणारा सहनवाले आणि चतुर्थ काळात जन्मलेले असले काय नाही आहोत आपण. पंचम काळ आहे, सहनहीन आहे, संगती कमी आहे आणि आपलं कर्म का खराब आहे. पाचवा काळ म्हणून सांगितलं. वक्ता नाही, वक्ता श्रोता सगळे अनेक कारण आहेत की ज्या जर बघितलं तर काय सुमत रोज आहे म्हणते शास्त्राला पण आपल्या पद्धतीनंच वागायचं नाही. म्हणजे त्यात गंभीरतेनं मम्मी म्हटलं गंभीरतेनं काय घ्यायचं. अजून दादा पप्पा कधीच म्हटले नसतील शास्त्राला जात जा. म्हणताय तुम्ही डॉक्टर पाहुणे म्हणताय, मग असू दे. पण आता मोठा झालाय, शाळेत जा आणि शाळेत पाठवलं जात होतं. आता शास्त्राला जा आणि शास्त्राला पाठवणं फरक पडतो का नाही? शाळेत जाणं महत्वाचंच होतं. जर नाही जात म्हटलं तर तुम्ही घेऊन जात होता. किती रडू दे, कसाही रडू दे, काही करू दे, त्याला बसवायचं शाळेत ही पक्का आपण केलेलं होतं. आणि आताच्या पेक्षा जास्त रडतोय शास्त्राला जायचं म्हटलं की. असं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. मग रडला म्हणून आपण त्याला घरीच बसवायचा का नाही? किती रड, तुला शास्त्राला जावंच लागल असं आहे. तसं आपल्याला पण त्याच्यात काय महत्वाचं वाटत नाही. म्हणून म्हटलं कारण हे सांगायचं, यावत यावत शरीराशा आणि काय करतो रे, काय सांगितलं सांग तुला? नाही माग संयम. खराब परिस्थिती आहे संयम, ते लक्षात येईना. आणि जसं जसं अजून पुढे जाशील तसं तसं अजून बिघडत जाशील. कंट्रोल करणं मुश्किल आहे. विचार कंट्रोल करणं किती मुश्किल आहे. पप्पाला विचार, बाबाला विचार, होते का कंट्रोल? बाबाला विचार, कंट्रोल होते का? काय अजूनही त्यांच्याकडे फोन नंबर आहेत का नाही? फोन वापरायचा नाही, घेतो नियम म्हटले सगळं. नंबर कोणाचे आहेत अजून त्यांच्याकडं? आणि कोणाचे नंबर फोन येते त्यांना? तुला माहित आहे ना सगळं. काय नाही, मला काय नको, मला काय लागत नाही. आता बघतो पण काय लागत नाही. फाटक्या कॉलरचं शर्ट वापरतेत आहे का ना? काय लागत नाही त्यांना. मला असं थोडस त्रास होतो असं काय केलं का नाही, म्हणजे असं बाकी काय नाही. त्याचं काय नाही, तुझं काय नाही सांग. तू चांगला झालाय आता सुरत जरा, मग तुझ्याबद्दल मी काय म्हणतो कधी काय. आणि सुमित मालकाला काय बोलायचा विषय येत नाही. तर चर्चा काय काय सांगतो, यावत यावत शरीर आशा धन आशा विसर्पती तावत तावत मनुष्याना मोह ग्रंथी ही दृढी भवेत. दृढी भवेत, वाढतं मोह वाढ आपल्याला म्हणून त्यांनी तिथं दिलेलं आहे ना. किंवा मोह दुःखाचं कारण आहे रे बाबांनो, लक्षात घ्या. मोह मिटे बिना शांती की असंभवता असं म्हणते. मोह जर संपणार नाही तर शांती तुम्ही ढूंढते रह जाओगे. शांती तुम्हाला कुठे, तुम्हाला मी स्वप्नात विचारत करू नका हो. किती तुम्ही त्या ठिकाणी विचार प्रयत्न करा. सगळ्या दुःखाचं मूळ आचार्याने मोह सांगितलेलं आहे. सगळ्या दुःखाचं मूळ कोण आहे? सगळीकडे काय कशामुळे दुःख आहे? बंटी कसं सांगतोय मोह?
काय फरक पडला? मोहामुळे दुःख आहे, हा असू दे, आम्हाला आहे, तुमचं तुम्ही बघा की, माझं अडचण. तुम्ही कसंही सांगा, आमचं आम्हाला काम करावंच लागतं. फरक काय पडत नाही असं मला म्हणायचं. काय फरक पडतं? कसंही सांगितलं, कितीही सांगितलं, काहीही सांगितलं तरी म्हणलं ना, आपली देवाला सुद्धा म्हणजे मानणार नाही. देव जरी येऊन काही गोष्टीमध्ये देव जरी येऊन सांगितला ना तरी मान्य होणार नाही. इथपर्यंत आपले त्या ठिकाणी परिणाम दृढ झालेले असतात. देवाला सुद्धा इतके कशाची तीव्रता असते असं टोडरमलजींनी लिहिलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये मोक्षमार्ग प्रकाशकच्या. जेव्हा तुम्ही त्या कशाच्या हावी, कशा तुमच्यावर हावी झाले, कशांच्या तुम्ही अधीन झाला ना, तर त्याच्या पुढे तुम्हाला देवशास्त्र गुरुची व्हॅल्यू सुद्धा 0 होऊन जाती. मोठे लहान काय भेद कळत नाही. बस त्या कशामुळे तुम्ही तुमचा जीव सुद्धा द्यायला तयार होता. इतकी बेकार परिस्थिती होती. मोक्षमार्ग प्रकाशक आहे का इथं? नाही ना, आहे, पण मला पण माहिती आहे, पण तुला सापडणार नाही, सोडून द्या विषय. राहू दे मामी, नाही आहे त्याला माहित आहे म्हणतो. काय आहे तुम्हाला माहिती बघा, म्हटलं ना. तुम्हाला थोडक्यात टाइम झालंय, सोडायचं. म्हणजे दुःखाचे कारण 3रा अध्याय वाचण्यासारखं आहे खरं तर ह्याचा. तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटतं की नाही मला काय नाही, मला काय नाही, त्यावेळेस तुम्ही याच्यातला 3रा अध्याय काढा आणि त्याच्यात दुःखाची कारणाची चर्चा वाचा. म्हणजे कळते की बाबा काय अडचण असते. बघा, चारित्र मोहाच्या उदयात होणारं दुःख सांगताना त्यांनी क्रोध कशामुळं आणि काय काय हा जीव करतो याची चर्चा केलेली. जब इसके क्रोध कशा उत्पन्न होती है, काय एक कशाय सांगतोय, मान माया लोभ सगळ्याचं दिलं त्यांनी. एक क्रोधाची अपेक्षेने सांगायला लागलं. जब इसके क्रोध कशाय उत्पन्न होती है तब दूसरे का बुरा करने की इच्छा होती. ज्याच्या निमित्तात क्रोध आलेला आहे त्याची माती करायची. म्हणजे ते पुद्गल आहे हे सुद्धा बघायचं नाही. एका ह्याच्यात दाखवलं होतं ना, एका विलन आहे आणि त्याची एक मस्त भारी गाडी आहे. काय कसली भारी गाडी म्हणायची, फॉर्च्युनर आहे समजा, एकदम भारीतली अजून. आणि त्याच्यावर ते पाय ठेवतंय, ज्याला पाय ठेवतंय ते त्याला जाळून टाकतंय ते विलन. ती हिरो त्याच्या गाडीवर पाय ठेवतो आणि ती काय करतो, मग माझ्या गाडीवर पाय ठेवला, गाडीत जाळून टाकली. ठेवू का तुमच्या पैशावर पाय? पैसे जाळून नाही टाकणार, तुम्हाला जाळून टाकू. जब इसके क्रोध, निराय का एवढं वाचतो बास करतो. जब इसके क्रोध, पान नंबर आहे 52, 52 है ना. आता माझी जी प्रत आहे ती तुमची असली तर बरं आहे. 52 पानावर आहे. चारित्र मोहाच्या उदयाने होणारं जे दुःख आणि त्याच्यापासून निवृत्त कसं व्हायचं ते अजून नाद नाही. है ना, हे आहे अभिमन्यूचं चक्रव्यूहामध्ये शिरायचं. बाहेर कसं पडायचं ते तुम्ही वाचायचं. जब इसके क्रोध कशाय उत्पन्न होती है ना, तब दूसरे का बुरा करने की इच्छा होती है और उसके अर्थ अनेक उपाय विचारता है. त्याचं वाईट करण्यासाठी काय पण है ना. बरोबर आहे का? राज क्रोध आहे, तसा लोभ आहे. बरोबर आहे का नाही? जी मुलगी आवडली, पसंत केली, लग्न करायचंय, त्याच्यासाठी काय पण असं होतं. उसके लिए कुछ भी कर सकता है असं. मग त्यांनी दिलं उसके अर्थ अनेक उपाय विचारता है. क्रोध आल्यानंतर मर्म छेदी गाली प्रदान आदि रूप वचन बोलता है. मनाने अनेक प्रकारे वाईट वाईट विचार करतो. मग शक्य असलं बारका असलं तर शिव्या देतो, आहे ना. किंवा घराघरात सासू सुनामध्ये भांडण आपल्यात होते त्यावेळेस बोलचालीच होते. का मारामारी तर नाही ना अजून होत? नाही ना, विचारलं पण बोलाबोली तर होणारच की. भारती बोल, बरोबर आहे का? कशा आहे ना असं.
मर्मछेदी गाली प्रदान आदि रूप वचन बोलता है, अपने अंगों से तथा शस्त्र पाषाण आदि से घात करता है। बर का पुढे आहे का, अनेक कष्ट सहकर तथा धनादि खर्च करके वो मरणादि द्वारा अपना भी बुरा करके अन्य का बुरा करने का उद्यम करता है। इतकी इतकी ती कशाची नशा असते, त्याची पण एक नशा आहे. बरोबर आहे डॉक्टर. बेकार ही सगळी लोभाची, मानाची, मायाची, क्रोधाची नशा इतकी खतरनाक आहे. त्याच्यामुळे काय होतं हे इथं सांगायला लागलं. त्या नशेमध्ये त्याला काय चांगलं आणि वाईट कळत नाही. ते म्हणून म्हणतो ना, अपने अंगों से तथा शस्त्र पाषाण आदि से घात करता है. अनेक कष्ट सहन करायला लागले तर चालते, रात्र जागरण केलं तर चालते, आहे ना. जेवण नाही वेळेवर मिळालं चाललं, चेहरा सगळा खराब व्हायला लागलाय तरी चालते. पण काय चालणार नाही. काय किती कष्ट करतोयस, हुशार हुशार तुषार. ती बावरी सारखं होते माझं तुझं. बावरीला कधी एक शब्द म्हणतात नाही, काहीतरी वेगवेगळे जेठालाल लेठालाल काहीतरी म्हणत असते. अनेक कष्ट सहन कर तथा धनादी खर्च करके, है ना. पैसे गेले तर जाऊ दे, पाण्यासारखं पैसे. एकदा राग आला ना त्याच्यासाठी काय पान, किती पैसे जाऊ दे. जर है ना रेस लागल्यानंतर त्याच्यात काही विषय येत नाही. मरणादी द्वारा अपना भी बुरा करके, माझं होऊ दे काय वाईट व्हायचंय. इतकी इतकी कशाची बेकार टींज असते, है ना. उनका बुरा करने का उद्यम करता है अथवा औरों से बुरा होना जाने तो औरों से बुरा कराता है. कृतकारितानुमोदन, मन वचन काय कृतकारितानुमोदन सांगायला लागले. आणि स्वतः करता आलं तर स्वतः करायचं, मला नाही करता आलं तर जसं आजकालचे वडील मुलांकडनं करून घेते, मला जे जमलं नाही ते तुम्ही करा. बरोबर आहे, कारित करून घ्यायचं. औरों से बुरा कराता है और स्वयं ही उसका बुरा होता हो तो अनुमोदन करता है. बरं झालं बरं झालं, त्याचं वाईट झालं, तसंच पाहिजे होतं. जसं आपण टीव्ही बघताना करतो, अनुभव बघताना हा बरं झालं बरं झालं, त्याच्या विरुद्ध ज्याला काय त्रास होईल त्याचं बरंच झालं वाटतं. अरे काय संबंध आहे. पण त्या अनुपमाला त्रास देणाऱ्यांचं वाईट झाल्यानंतर बरं वाटतं का नाही मामा. स्वतःची फिलिंग येते का नाही. स्वतःची फिलिंग म्हणायचं त्याला. शास्त्र ऐकून येणार नाही, देवदर्शन करून येणार नाही, पण अनुपमाला जे त्रास करते त्यांना त्रास झाल्यानंतर किती छान झालं. झालं. अहो ती अनुपमाची मैत्रीणच असती कधी कधी, जी भांडती ना त्याच्याशी, नंतर सिरियल संपल्यानंतर दोघी एक हातात हात घालून गळ्यात गळा घालून जाते. ते तुम्हाला माहितीच नाही ते. म्हणून परवा ते फोटो आला होता, आहे ना. तुम्ही किती जरी बांधलं तरी हे लक्षात ठेवा, मग अमजद खान, ते ठाकूर, गब्बर सिंग, वीरू आणि जय सगळे एकत्र, आहे ना. मस्त त्यांचा एक फोटो काढला एकत्र मिळून, तिथं शूटिंग चाललं असताना. पण आपल्याला वाटतंय गब्बर सिंगनं हात तोडले ठाकूरचे आणि वीरू जयला मारले. अरे स्वयं ही उसका बुरा होता हो तो अनुमोदन करता है. पुढे आहे का, है ना. उसका बुरा होने से अपना कुछ भी प्रयोजन सिद्ध ना हो. त्याचं वाईट झाल्यामुळे आपलं काय प्रयोजन सिद्ध नाही झालं. तथापि उसका बुरा करता है. तथा क्रोध होने पर कोई पूज्य या इष्ट जन भी बीच में आए तो उन्हें भी बुरा कहता है, मारने लगता है, कुछ विचार नहीं रहता. बारकं बाळ सुद्धा मारत आईला, बघितलंय का. राग आल्यानंतर थोबडीत मारत का नाही. राग आल्यानंतर बारकं बाळ असं करते तर तुम्ही करणार नाही, यात काय आश्चर्य. इतकी ती क्रोधाची नशा वाईट आहे हे सांगायचं काय समजत नाही. एवढंच नाही, तथा अन्य का बुरा ना हो. आपण सगळे प्रयत्न करून जर त्याचं वाईट नाही झालं, त्याचा पुण्याचा उदय, बऱ्याच जणांना वाटतंय हे शरद पवारचं काहीतरी व्हावं, त्याला रोग झाला, सगळं झालं म्हणजे त्याच्या विरोधातले. आमच्या तिथं आहे नातेपुतेला एक जण,
आहे ना. असं वाटतं की आता ती संपल, ती आता राजकारणात बाहेर पडेल, ही होईल, पण त्याला काय होईनाच. असं एक चिंतन असतं, चाललेलं असतं शत्रू संबंधी, है ना. तथा अन्य का बुरा ना हो तो अंतरंग में आप ही बहुत संतापान होता है और अपने ही अंगों का घात करता है तथा विषादी से मर जाता है. ऐसी अवस्था क्रोध होने से होती है. इतकं बेकार आहे. पण नाद सोडायचं नाही, नाद लय असं कळलं. हे सगळे कशाय म्हटलं ना, दुःखाचे कारण आहे. तर ते दुःख वाढवायचं का कमी करायचं हे मी ठरवायला पाहिजे. म्हणून इथं सांगितलं दुःख कशामुळे वाढतं. जसं जसं ती शरीराची इच्छा आणि धनाची इच्छा वाढत जाते तसं तसं त्या मोहाची ग्रंथी गाठ पक्की होत जाते. माझा ध्रुव, माझा ध्रुव, माझा ध्रुव, म्हणजे आत्मा नव्हे, बाहेरचा ध्रुव, माझा आर्यन. बरोबर आहे का नाही. आनंद कशाचा आहे. म्हणजे या पद्धतीने ती मोहाची ग्रंथी. म्हणून म्हटलं आजकाल एक एक मुलगा, एक एक मुलगी आहे, तर आपला मोह किती आहे. आणि पूर्वी किती मुलं मुली असायची, मोह किती असायचा. कोण कुठं आहे, कोण कुठं आहे माहितीच नाही. 10-12 मुलं जर असतील, काय कळणार आहे का कोणता पोरगा काय करतोय काय नाही करत. म्हणजे निदान असं तर मोह कमी करा असं मला म्हणायचं. म्हणजे असा होत नसला तर असं तर करायचं. मोह कमी करायचा दुसरा उपाय काय चाललंय हेच मला कळत. अभिप्राय हाच आहे की मोह आहे तर दुःख देतोय, आणि जर दुःख संपवायचे तर मोह संपवावा लागेल. आणि मोह संपवायचा असेल तर शरीर आणि धनाची इच्छा वाढवू नका. पुढच्या श्लोकात त्याचा विस्तार चांगला केलाय. ओम नमः भो प्रभो मी मन वचन काय करत सर्व समारंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विवांच्याद्वारे माझ्याकडून या भावात गुरुभावात खऱ्या देव शास्त्र गुरु यांचा तो विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. केंद्रियापासून पंचेंद्रिय ज्या काही जीवांची हिंसा विराधना झाली स्वाध्याय करीत असताना घडली, मी पश्चाताप व्यक्त करून हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो या सर्व दोषांचे मित्र. आर्त रौद्र ध्यान सोडा. धर्मी असा निजात्मा त्याचेच ध्यान करा. मनाला एकाग्र करून स्वतःला जीव म्हणून पहा, जो एकटाच आहे, अशरीरी आहे, सर्व प्रकारच्या परिग्रहाने रहित आहे, असं हे सुंदर चैतन्य स्वरूप पहा.
मोह माझा कोणीही लागत नाही. पहा निजध्रुव मोह रहित आहे. मी निर्मोहीच आहे. विसर्जन.